मित्रांनो, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीतर्फे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा हा वाटपाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर तो जिल्हा कोणता आहे, त्याचबरोबर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना हा पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा मिळणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतल, स्वागत आहे कृषी मन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाला मेसेज करून पर्सनली विचारू शकता। मित्रांनो, आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यातील जे 58 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता, त्याच्यापैकी मित्रांनो बघायचं झालं तर बऱ्याच शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळाला देखील आणि बरेच शेतकरी यापासून वंचित देखील राहिलेले आहेत। तर यामध्ये मित्रांनो जवळपास आपण या जिल्ह्यातील आपण जे तालुकाबद्दल माहिती घेणार आहोत तो तालुका म्हणजे येवला तालुका। येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कांदा पिकासाठी पीक विमा मिळालेला होता। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा रकमा दिसून आलेल्या होत्या। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल माहिती देखील घेतलेली होती। तर बघायला झालं मित्रांनो, येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 17,37,56,000 रुपये हे वितरित झालेले आहेत, असं कृषी विभागाने जाहीर केलेलं आहे। तर तालुक्यात जास्त प्रमाणात तर कांदा पिकासाठी पीक विमा वाटप झालेला देखील कृषी विभागाने जाहीर केलेला आहे। यानंतर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आले की बाबा आम्हाला पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा मिळेल का नाही। बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या, बऱ्याच शेतकऱ्यांचे इंस्टाग्रामला मेसेज आले की पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळेल का नाही। सध्या तरी मित्रांनो आपल्याकडे नाशिक जिल्ह्यातील पोस्ट हार्वेस्टच्या पीक विमा संदर्भात माहिती घ्यायची झाली तर पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा हा नाशिक जिल्ह्यातील जवळपास बघायचं झालं तर येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेले की आम्ही पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना वितरित करणार आहोत। तर याच्यामध्ये मित्रांनो पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा हा शेतकऱ्यांना बाकी आहे। शेतकऱ्यांच्या कंप्लेंट होत्या, तक्रारी होत्या, क्लेम होते पोस्ट हार्वेस्टच्या संबंधित। तर विमा अधिकाऱ्यांशी कृषी विभागाने संपर्क साधला असता आणि चर्चा केली असता जे पीक विमा कंपनीचे अधिकारी आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की बाबा काही काळजी करायचं कारण नाही, आम्ही पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा हा शेतकऱ्यांना वितरित करणार आहोत। आता तुम्ही देखील पोस्ट हार्वेस्टची क्लेम केलेला असेल तर तुम्हाला देखील हा पीक विमा मिळणार आहे। तर बघायचं झालं मका पिकासाठी जवळपास 3,007 बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारा मित्रांनो। मका पिकासाठी 3,712 क्लेम होते, त्या 3,712 शेतकऱ्यांना हा पीक विमा वितरित झालेला आहे। परंतु मित्रांनो सोयाबीन पिकासाठी जे येवला तालुक्यातील 1,985 क्लेम गेलेले होते त्याच्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना अद्यापही हा पीक विमा वितरित झालेला नाही। त्यानंतर कांदा पिकासाठी 1,416 1,416 पीक विमा वाटप झालेला आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे जे जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी जे असतात त्यांच्यातर्फे पीक विमा कंपनीकडून जे यादी किंवा जे डाटा मागवण्यात आला डेटा, त्या अंतर्गत या डेटाच्या अनुसार हे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांची माहिती आहे, ज्याच्यामध्ये कापूस, मूग, बाजरी, भुईमूग, तूर, ज्वारी या पिकासाठी जवळपास 1,090 शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालेला आहे। इकडे कापूस वगैरे पिकासाठी जरा कमी प्रमाणात पीक विमा मिळालेला आहे। त्यानंतर मित्रांनो हे जे बाकी पीक आहेत, जे सोयाबीन पिकासाठी 1,985 शेतकरी पात्र ठरले होते पीक विम्यासाठी, तर याच्यापैकी जवळपास बघायचं झालं मित्रांनो अद्यापही जवळपास 400 ते 500 शेतकरी या पीक विम्यापासून वंचित आहेत असं देखील निदर्शनास आलेलं आहे। परंतु या शेतकऱ्यांचा प्रश्न कधी सुटणार हे पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आणि कृषी विभागाने सुद्धा स्पष्टपणे याच्याबद्दल काहीही बोललेलं नाही। परंतु पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याचं देखील क्लिअर करण्यात आलेलं आहे। परंतु याची तारीख ही अद्यापही कृषी विभागातर्फे सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेली नाही आणि जवळपास बघायचं झालं तर पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांतर्फे सुद्धा तारीख डिक्लेअर करण्यात आलेली नाही। परंतु खरीप हंगाम जी पेरणी असते, खरीप हंगामाच्या पेरणीपूर्वी हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करणार असल्याचं देखील स्पष्टपणे सांगण्यात आलेले, एक्झॅक्ट डेट अजून क्लिअर करण्यात आलेली नाही। ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।